हे बघा, सभात्याग करणं म्हणजे हा एक निव्वळ वेडेपणा आहे असं मला वाटते. एक लक्षात ठेवा, हा ठराव झालेला आहे कधी, ह्याची तुम्हाला जर नसेल त्याची आम्ही तुम्हाला माहिती देतो. हा ठराव झालेला आहे 2025 ला. मग त्या टायमाला कोणते प्रशासकीय काळ होतं, आमदार कोण होतं, कोण येऊन इकडे प्रस्ताव बनवला, ह्याची माहिती पहिले तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि आमची तर एकच मागणी आहे की राज्य शासनाकडे पाठवावं. राज्य शासनाने तो ठरावाला जर त्यांनी सांगितलं आपल्याला की आम्हाला एवढ्या पैशात पाणी द्या, तेवढ्या पैशात पाणी द्या, आम्ही देऊ. आमच्या सर्वांचंही एक हे आहे, सर्व महापौर साहेबांनी एकच सांगितलं सगळ्यांना की सर्व सभासदांचं एकच म्हणणं आहे की पाणी आपण ठराव पैसे वाढले नाही पाहिजे. पण बघा, त्याच्या मागच्या पण जी कारणं असतात, म्हणजे आमच्या गटनेते सभागृह नेत्याने अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे की कुठच्या रिझनमध्ये काय आहे. आम्ही पण त्या सांगितलं की त्यांनी सभात्याग केला तरी गरजच नाही, तो ठरावच आहे ना. ठराव मंजूर, कुठचाही एखादा ठराव होतो, जो प्रशासकीय काय ठराव असो की कुठचाही असो, तो ठराव होतो, त्याच्याबद्दल त्याच्या पुढे जायला तर लागते की नाही लागते. मग हा सभात्याग करणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. त्यांनी केला, त्यांनी दाखवलं. त्याच्या महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला एक रिझन सांगतो, एक लक्षात ठेवा. त्यांनी सभात्याग केला आणि हे का केलं, का? कारण की आज बघितलं असेल की एवढ्या महानगरपालिकेच्या महासभा होतात, पण कोण आमदार येतात का? आज आपल्या नालासोपाराचे आमदार स्वतः, म्हणजे मला असं वाटतं ते 2010 ते 15 मध्ये आमदार होते, ते मला असं वाटतं त्या नगरसेवक होते, तेव्हा त्यांनी ते जे फील झालं असेल. शोकसभेचा प्रस्ताव सुरू होता, शोकसभाबद्दल लोक उभे होते, परंतु आमदार स्वतः शोकसभेत उभे असताना नगरसेवक बाहेर घोषणाबाजी करत. आता काय बोलणार या नगरसेवकांना? या एक लक्षात ठेवा, जी निवडून आलेले नगरसेवक आहे त्यांना त्याबद्दलची माहितीच नाहीये. आमदार साहेब स्वतः उभे असताना पण शोकसभेच्या प्रस्तावावर लोक जर घोषणाबाजी करतात तर त्यांना समजलं पाहिजे. आता आपण काय बोलणार त्याच्याबद्दल? पण तरी पण एकच गोष्ट सांगतो की जे आपले आजचा विषय फक्त एकच गोष्टीसाठी आहे, त्यांचे आमदार इकडे आलेले, त्याच्यासाठी त्यांना स्वतः कसं असते, जेव्हा आपला प्रतिनिधी असतात तेव्हा त्याला दाखवायचं असते ना, तशा गोष्टीसाठी सर्वांनी हे काम केलेलं आहे. आणि अतिशय बारीक गोष्टीमध्ये त्यांनी तो चुकीचा निर्णय घेऊन त्यांनी सभात्याग केलेला आहे.